अनाया आता 2 वर्षाची झाली आहे आणि 2.5 वर्षात तिला प्ले ग्रुपला टाकायचं असं आम्ही ठरवलं आणि म्हणून तिच्या शाळेचा शोध घेण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो. तिथनं घरी आल्यावर म्हटलं आज तूप बनवूया, कारण साय भरपूर जमा झाली होती. सो सगळी थंडी साय जी आहे ती मिक्सरच्या जारमध्ये काढली. जोपर्यंत लोण्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत साय मिक्सरला फिरवून घेतली. एक 5 मिनिटात गोळा तयार होतो. एका मोठ्या भांड्यात हा गोळा काढून घेतला. आता याला 8 दिवस आपण स्टोअर करून ठेवतो, त्याच्यामुळे ती 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायची, म्हणजे जो काही वास लागला असेल तो सगळा निघून जातो. त्यानंतर एकदम जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे तूप जळणार नाही, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे लोण्याचे गोळे बनवून टाकायचे. आता मीडियम फ्लेमवर हे तूप गरम करायला ठेवलं आणि त्याला बराच वेळ लागतो. तोपर्यंत माझी बाकीची कामं आवरली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे कपड्यांची घडी करणे. आणि हे करण्याचा कितीही कंटाळा जरी येत असला ना तरी हे काम करावंच लागतं, नाहीतर मग एक कपडा वेळेवर मिळत नाही. सगळे कपडे छान घडी करून जागच्या जागी ठेवून दिले. तोपर्यंत माझं असं छान तूप तयार झालं होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं भरपूर तूप निघालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप असं छान दाणेदार तयार झालं आहे. तुम्ही सुद्धा या रेसिपीने नक्की एकदा तूप बनवण्याचा ट्राय करून बघा. संध्याकाळ झाली की आम्हाला सायकलिंगला जायचं असतं आणि आजकाल खूप छान सायकल चालवायला ती शिकलेली आहे. आणि माझं आजकाल असं झालंय, रोज रात्री मला काहीतरी खायची क्रेविंग होते, ते मग उसाचा रस असे किंवा आईस्क्रीम असे. सो आज आईस्क्रीम खायला घेऊन चल असं मी रोशनला म्हटलं आणि रोशन माझ्यावर खूप चिडला, कारण माझ्यामुळे अनायाची मज्जा होते आणि तिला या सगळ्या गोष्टींची सवय लागते आहे आणि त्याचा या सगळ्या गोष्टींवर खूप कंट्रोल आहे. तो अजिबात काहीच असं खात नाही, त्यामुळे तो मलाही सांगतो थोडं कंट्रोल कर, आणि यासोबतच आम्ही आजचा दिवसही संपवला.